अजित पवार आणि नवाब मलिकांमध्ये तासभर चर्चा। अजित पवार गट सत्तेत असूनही मतदारसंघात काम होत नसल्याने मलिकांची नाराजी, सूत्रांची माहिती। लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात रस्सीखेच। लोकसभेसाठी समसमान जागा वाटपाची दादा गटाची भूमिका, सूत्रांची माहिती। शिंदे गटा एवढ्याच जागा द्या, महायुतीत समसमान जागांचं वाटप व्हावं, मंत्री छगन भुजबळांची मागणी। तर आमचे आमदार तुमच्यापेक्षा जास्त हे लक्षात ठेवावं, शंभूराज देसाईंचा पलटवार। राम मंदिराच्या निमंत्रणावरून वादाची पंगत। राज ठाकरे व्हीव्हीआयपी म्हणूनच त्यांना निमंत्रण, भाजपवर टीका करणाऱ्यांना का बोलवायचं? उद्धव ठाकरेंना निमंत्रण न पाठवण्यावर गिरीश महाजनांचं विधान। प्रभू रामाचं बोट धरून मंदिरात नेणारे विष्णूचे 13वे अवतार। भाजपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच्या फोटोवरून संजय राऊतांची मिश्किल टीका। तर राऊतांना पोटशूळ उठतोय, गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर। आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी भिडणार दूध, कांदा, कापूस, सोयाबीनसह शेतमालाच्या दरांसाठी मनोज जरांगे आंदोलनाच्या तयारीत। मराठा आंदोलना दिवशीच ओबीसींचं सुद्धा आंदोलन होणार। प्रत्येक जिल्ह्यात लाखोंचे मोर्चे आम्ही काढणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आक्रमक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान। मुंबई विद्यापीठात कार्यक्रम संपन्न। डॉक्टरेट उपाधी जनतेला समर्पित, फडणवीसांची प्रतिक्रिया। एसटी बँक पॅनलमध्ये शिंदेंच्या बंडाचा पॅटर्न। बँक कारभाराविरोधात सदावर्ते विरोधात गेलेले 14 संचालक 27 दिवसांनंतर मुंबईत। पॅनलवरच दावा सांगण्याची तयारी। 25 कोटींच्या घोटाळ्यानंतरही अजित पवार सत्तेत। शिखर बँक घोटाळा प्रकरणात नवा खटला दाखल करणार, अजित पवारांना जेलमध्ये जावं लागणार, शालिनी पाटील यांचा दावा। 31 डिसेंबरच्या मध्यरात्री हार्बर आणि मध्य मार्गावर विशेष लोकल। सीएसएमटी ते कल्याण दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार। महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 194। राज्यात JN1चे 10 रुग्ण, तर मुंबईत सर्वाधिक 88 कोरोनाबाधित।